Welcome student. We have teach about associating the name of a letter with its sound. म्हणजेच अक्षरे व ध्वनी यांची सांगड. आजच्या पाठामध्ये आपण व्हावेल साऊंड, कॉन्सोनंट साऊंड यांची उदाहरणं, यांचे उच्चार, त्यांची उदाहरणं, व्हावेल साऊंड स्वरांचे ध्वनी, कॉन्सोनंट साऊंड व्यंजनांचे ध्वनी आणि त्यांच्या उदाहरण शब्द कोणते आहेत त्याविषयी माहिती घेणार आहोत. 5 vowels in English, A, E, I, O, U and 21 consonants in English. 5 स्वर आहेत A, E, I, O इंग्रजीमध्ये आणि राहिलेले उर्वरित 26 अक्षरांमधले 5 स्वर बोलवतात. 21 कॉन्सोनंट्स, 21 व्यंजना आहेत आणि त्यांचे उच्चार साऊंड्स अँड एक्झाम्पल्स, त्यांची उदाहरणं, त्या उच्चारानुसार कोणते शब्द येतात ते आज आपण पाहणार आहोत. व्हावेल साऊंड. व्हावेल ए, ए स्वर, ऍ साऊंड ऍ, ध्वनी ऍ. एक्झाम्पल बॅग, कॅप, फॅन, मॅट. Sound A, jar, car, glass, park. Sound O, ball, wall, call, hall. A, name, cake, take, lid. Second vowel is E. Sound is A. Bed, A, 10, pen. E, he, she, me, we. E sound here, here, elect. Third vowel is I. Sound is E. Pin, hit, six, ship. Sound I. Ice, fine, kite, kind. Sound A. G, bird, chair, sir. Fourth vowel O. Sound O. Cold, go, no, hole. Sound owl, owl, cow, tower. Sound O. Ox, dog, cock, box. Sound O. Onion, monkey. Fifth vowel is U. Sound is A. Bus, bird, fun, duck. Sound U. Put, bull, push, pull. U, uniform, unit, pure. Second is consonant sound. व्यंजनाचे ध्वनी, व्यंजनाचे उच्चार ध्वनी आणि त्यांचे शब्द कोणते पाहू. B, ब, बॅग, बस, बेड. C, क, कॅट, कप, कॅन. C, स, सायकल, सेल, सिटी. D, ड, डक, doll, deck. F, for friend, fish, fan. G, goat, gate, gun. G, giraffe, jane, gentle. H, hat, head, horse. J, jug, jar, joker. K, kite, king, key. L, leg, last, call. M, man, make, arm. N, neck, name, can. P, pond, pen, cat. Q, queen, white. Q, conquer, request. R, road, ran, car. Yes, sir, see, sun, bus. Yes, the roads, was, west. T, top, take, back. P, fairy, fan, love. W, went, wide. X, box, X-ray. X, examination, example. X, Xerox, xylophone. Y, ear,
यस, झेड, झ, झिरो, झू, झेब्रा. आजच्या घटकामध्ये आपण असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड, यामध्ये अक्षरी आणि ध्वनी यांची सांगड, यामध्ये व्हॉवेल साऊंड स्वरांचे ध्वनी, कॉन्सोनंट साऊंड व्यंजनांचे ध्वनी आणि त्यांची उदाहरणे कोणती आहेत यांची माहिती. वेलकम स्टुडंट. थर्ड इज जोड शब्दांनी सुरू होणारे शब्द. पीएच, ह, किंग, थर्ड, थाय, हा, द, डियर, दे, देव. WH, व, पियर, हॉट, पेन. SH, श, शाल, शेल, डॅश. PH, फ, फोन, फोन, फ्रेज. CH, च, cheer, choice, rich. On this topic, some questions are made in table. काही प्रश्न याच्यावर आहे की अनुवाद याचे कशा पद्धतीने येतात. त्या 2-3 प्रश्न जे मल्टिपल MCQ टाइप क्वेश्चन आहेत त्याच्यातले 1 to 3 टाइप आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फर्स्ट, चूज द वर्ड दॅट बिगिन्स विथ डिफरंट साऊंड. वेगळ्या उच्चाराने सुरू होणारा शब्द निवडा. फर्स्ट ऑप्शन बॅग, सेकंड ऑप्शन बॅग, थर्ड ऑप्शन बॅग, फोर्थ ऑप्शन बॅग. बॅग, B sound, bag, B sound, bag, T sound, bag, B sound. In that option number 3 is different. P sound. म्हणजे बाकीच्या ऑप्शन मध्ये आपण B, B, B हे साऊंड व्हायले सेम व्हायले आणि याच्यामध्ये P, प साऊंड हा वेगळा व्हायला, म्हणून ऑप्शन नंबर 3 हा डिफरंट आहे, वेगळा. सेकंड क्वेश्चन, विच ऑफ द गिवन वर्ड शुड बिगिन विथ अ कॅपिटल लेटर. कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरू व्हायला हवा. ऑप्शन फर्स्ट रत्नागिरी, सेकंड मँगो, थर्ड पॅरोट, फोर्थ झेब्रा. इन 4 ऑप्शन, name of place, name of city, name of one district is Ratnagiri, second is fruit, third is parrot, bird, zebra, animal. हे जे 4 ऑप्शन आहेत यामध्ये रत्नागिरी हा जो शब्द आहे, हा रत्नागिरी शब्द कुठेही जरी असेल वाक्याच्या मध्ये किंवा कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरू व्हायला पाहिजे तर तो जो आहे तो रत्नागिरी आहे. ऑप्शन नंबर 1 यामध्ये आर हे या ठिकाणी कॅपिटल असायला पाहिजे. थर्ड क्वेश्चन इज फाइंड द हाइडन लेटर इन द गिवन पिक्चर. आता या पिक्चर मध्ये कोणतं जे अक्षर आहे ते आपल्याला शोधायचे. ऑप्शन 1 H, ऑप्शन 2 K, ऑप्शन 3 T, ऑप्शन 4 Q. आपण जर या पिक्चरचं केअरफुली निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की H जी आहे H आपल्याला अशा पद्धतीनं या ठिकाणी बनवू शकतो किंवा इथं सुद्धा H आपल्याला आहे असं सुद्धा आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला H शरायचे. ऑप्शन नंबर फर्स्ट H इज करेक्ट. या भागामध्ये आपण लेटर अँड साऊंड, अक्षरे आणि त्यांची ध्वनी, व्हावेल साऊंड स्वरांची ध्वनी, कॉन्सोनंट साऊंड व्यंजनांची ध्वनी अँड जोड शब्द PH, WH, SH, PH, CH या अक्षरांनी सुरू होणारे जे शब्द आहेत यांची ध्वनी व त्यावर आधारित एक्झाम्पल्स यांची माहिती आपण या ठिकाणी